मित्रांनो, राज्यात सध्या वेगवेगळे विकासाची कामे सुरू आहेत। जालना नांदेड समृद्धी महामार्गाचे देखील काम हाती घेण्यात आले असून या मार्गासाठी आवश्यक भूसंपादन सद्यस्थितीला सुरू आहे। मराठवाड्यातील जालना आणि नांदेड या दोन्ही जिल्ह्यातील अतिमहत्त्वाचा असा समृद्धी महामार्ग असून यामुळे मराठवाड्यात विकासाची गंगा वाहील असा दावा केला जात आहे। पण या महामार्गामुळे बाधित शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे सांगितले जात आहे। तर मित्रांनो, व्हिडिओकडे वळण्याच्या आधी तुमच्यापैकी फक्त 2% लोकांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे, तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण वळूयात व्हिडिओकडे। तर मित्रांनो, या प्रकल्पामध्ये जमीन जाणाऱ्या शेतकऱ्यांना अत्यल्प मोबदला मिळत असल्याने शेतकरी कृती समिती नांदेड आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहे। नुकतीच या समितीने एक महत्त्वाची बैठक घेतली असून या बैठकीला जालना नांदेड एक्सप्रेसवेमध्ये बाधित शेतकऱ्यांना बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळावा यासाठी आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी आवश्यक दिशा ठरवण्यात आली आहे। खरं पाहता जालना नांदेड समृद्धी महामार्गामध्ये नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या ज्या जमिनी जात आहेत त्या MIDC लगत आहेत, तसेच कमर्शियल झोनमध्ये आहेत। याशिवाय या संबंधित जमिनी शहरालगत असून महानगरपालिका देखील जवळच आहेत। यामुळे या जमिनीचे भाव 1 ते 1.5 कोटी रुपयेपर्यंत असल्याचं शेतकऱ्यांचं असं मत आहे। मात्र शासन रेडी रेकनर दराने या जमिनींचे संपादन या ठिकाणी करत आहे। रेडी रेकनर दर फक्त 4 ते 5 लाखांचा आहे। यामुळे 1 ते 1.5 कोटी रुपये किमतीच्या जमिनी मात्र 5 लाखांमध्ये शेतकरी कसे बरे देणार, हा प्रश्न शेतकऱ्यांकडून तसेच संघटनांकडून उपस्थित होत आहे। यामुळे या प्रकल्पाने बाधित शेतकऱ्यांना 1 ते 1.5 कोटी रुपयांचा बाजारभावाप्रमाणे मोबदला मिळणार का, यावर शासन काय निर्णय घेणार, तसेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या या आंदोलनाचा शासनावर काही परिणाम होणार आहे का, याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहणार आहे। एवढेच नाही तर या महामार्गाला अनेक महामार्ग कनेक्ट केले जात असल्यामुळे महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या शहरांचे कनेक्टिव्हिटी देखील वाढण्यात मदत होणार आहे। या महामार्गाला एक महत्त्वाचा महामार्ग जोडण्यात येणार आहे, तो म्हणजे जालना ते नांदेड हा महामार्ग। सध्या या महामार्गासाठी आवश्यक असलेल्या जमिनींच्या संपादनाची प्रक्रिया सुरू असून त्या बाबतीत एक महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे। जमिनींचे मूल्यांकन रखडल्याने 310 हेक्टरची भूसंपादनाची प्रक्रिया थांबली असून याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की समृद्धी महामार्गात जोडल्या जाणाऱ्या जालना ते नांदेड या समृद्धी द्रुतगती महामार्गाच्या कामासाठी आवश्यक असलेल्या भूसंपादनासाठी 2.25 कोटी रुपयांचा निधी हुडको आणि इतर वित्तीय संस्थांकडून उपलब्ध करून देण्यात आला आहे। परंतु जिंतूर ते सेलू या 2 तालुक्यातील 310 हेक्टरच्या जमिनींची मूल्यांकन अर्थात व्हॅल्युएशनची प्रक्रिया पूर्ण होत नसल्यामुळे भूसंपादनासाठी आवश्यक असलेल्या शेतकऱ्यांची संमती, भूसंपादनापोटी दिला जाणारा मोबदला इत्यादी प्रक्रिया रखडल्या आहेत। त्यामुळे मोबदल्यासाठी उपलब्ध झालेला जो काही निधी आहे तो इतर तालुका किंवा जिल्ह्यात अगोदर खर्च झाला तर आपले काय होणार, हा विचार प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना पडला आहे। समृद्धी महामार्गास कनेक्ट केला जाणारा जालना ते नांदेड हा 171 किलोमीटरचा द्रुतगती महामार्ग सेलू, जिंतूर, पूर्णा आणि परभणी या तालुक्यातून जाणार आहे। त्यामुळे या ठिकाणाहून जी काही जमिनींचे संपादन करण्यात येणार आहे त्यासाठी लागणारा 2,886 कोटी रुपयांचा निधी 4 महिन्यापूर्वीच मंजूर होऊन प्राप्त देखील झालेला आहे। परंतु दुसरीकडे पाहिले तर बांधकाम तसेच वन व कृषी, महसूल आणि पाणीपुरवठा यंत्रणेकडून अंतिम मूल्यांकन अहवाल मिळत नसल्यामुळे उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडून सेलू व जिंतूर तालुक्यातील जवळपास 310 हेक्टर भूसंपादनाच्या प्रक्रियेमध्ये शेतकऱ्यांची संमती तसेच अहवाल जाहीर करणे व मोबदला वितरण करणे या महत्त्वाच्या प्रक्रिया रखडल्यामुळे प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे। त्यामुळे आता या बाबतीत काय निर्णय घेतला जातो हे येणाऱ्या काळातच कळणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका।